हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 29 जानेवारी या दिवशी वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। ही संकष्टी चतुर्थी या वर्षातली म्हणजे 2024 या वर्षातली पहिली चतुर्थी आहे आणि ही चतुर्थी सोमवारी आल्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे। कारण या दिवशी सोमवार आहे। सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि त्यांचे पुत्र गणपती यांना ही चतुर्थी समर्पित असते। तर ही सुद्धा सोमवारी आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे। तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि या सोबतच भगवान शिवशंकरांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे। आपल्या मुलांवरनं आपल्याला अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, त्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी या नष्ट होतील आणि मुलांच्या अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, संकटांचा नाश करणारे, विघ्नहर्ता आपण असे हे देवता मानले जातात। गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच अतिशय लाडके दैवत असतात आणि गणपती बाप्पांना समर्पित असणारी चतुर्थी या सोमवारच्या दिवशी आलेली आहे। तर या दिवशी गणपती बाप्पांची आराधना, उपासना आणि सेवा जर आपण केली तर आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीवरती कोणत्याही प्रकारचं संकट, विघ्न आणि अडचणी या येत नाहीत। कारण गणपती बाप्पा हे विघ्नांचा नाश करणारे देवता मानले जातात आणि म्हणूनच हा जो उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी आवर्जून करायचा आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुला-मुलींपर्यंत तुम्हाला हा उपाय सर्वांसाठी करायचा आहे। तुमची मुलं जर बाहेरगावी राहत असतील तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। तर बघा, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे। अगदी लहानातली लहान मुलं जी असतात तर ती किरकिरेपणा करत असतात, हट्टीपणा करत असतात, चिडचिडेपणा करत असतात किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं ती रडत असतात। त्याचबरोबर मोठी मुलं जी असतात तर ती सुद्धा खूप हट्टीपणा करत असतात आणि त्यांना मोठ्यांचं ते सांगितलेलं कुठलीच गोष्ट ऐकत नाहीत आणि त्यावेळेला ते कशाही पद्धतीचं त्यांना चुकीचं वळण हे लागलेलं असतं किंवा मुलं भरपूर अभ्यास करतात पण मुलांच्या अभ्यास वाचलेला किंवा केलेला लक्षात राहत नाही आणि तो अभ्यास त्यांच्या डोक्यातनं विसरून जातो किंवा त्यांना परीक्षेला गेल्यानंतर तिथे त्यांना तो आठवत नाही किंवा अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही आणि अभ्यास त्यांना करावासाच वाटत नाही आणि त्यामुळे नेहमी त्यांना अपयश येत असेल तर हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी म्हणजे प्रत्येक आईने नक्की करायचा आहे। अतिशय साधा, सोपा पण प्रभावी हा उपाय आहे आणि त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे। तर तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला संध्याकाळी 4 नंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता। हा उतारा करायचा आहे आपल्या मुलांसाठी, त्यामुळे उतारा हा नेहमी आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्येच करायचा असतो। सकाळी जो दिवस आहे तर तो चढता असतो, त्यामुळे सकाळी कुठल्याही प्रकारचा उतारा आपण करत नाही। जेव्हा दिवस उतरत असतो म्हणजे संध्याकाळच्या वेळेला, म्हणूनच आपण हे उपाय करत असतो। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि लाल फुलांच्या पाकळ्या तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। त्यानंतर तुमच्या मुलांना तुम्हाला समोर बसवायचं आहे। बसवत असताना तुमच्या मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। मग तुम्ही इतर कुठल्याही दिशेला मुलांना बसवू शकता। त्यानंतर तुम्हाला हा ग्लास तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मुलांवरनं तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे। आता उतरवताना कसा उतरवायचा आहे तर बघा, ज्या प्रकारे आपल्या घड्याळाचा काटा फिरतो त्याच प्रकारे मुलांवरनं आपल्याला हा ग्लास ओवाळून टाकायचा आहे। ओवाळल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला विसर्जित करायचं आहे। आता वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित केलं तरीही चालेल, तुमच्या आजूबाजूला जर नदी असेल, तलाव असेल तर तिथे तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मग तुमच्याकडे जर आजूबाजूला वाहतं पाणी नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरातल्या बेसिनमध्ये सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल। त्यामुळे काय होतं
तर पहा, यामध्ये मुलांची जी काही सर्व नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, तर ती नष्ट होते आणि तुमच्या मुलांमध्ये जर कुठले दोष असतील, नजर दोष असतील, तर ते सुद्धा यामुळे दूर होत असतात. तर असा हा एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्यासोबत मी अजून एक उपाय शेअर करणार आहे. तर हा उपाय आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे. त्यामुळे मुलांमधले जे काही दोष आहेत, नकारात्मकता आहे, तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. या नारळावरती तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि नारळामध्ये पाणी असायला हवं असाच नारळ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे आणि त्या नारळाची शेंडी तुम्हाला मुलांच्या साईडला करायची आहे आणि हा नारळ तुमच्या मुलांवरनं 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे. उतरवत असताना डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला हा नारळ 7 वेळेला उतरवायचा आहे आणि त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करून तो तुम्हाला उतरवायचा आहे. त्यामुळे मुलांची नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष, अडचणी, तर हे सर्व काही यामुळे दूर होतं आणि मुलं तुमची चांगली वागायला सुरुवात करतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती सुद्धा होत असते. तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही दोन्ही उपाय तुमच्या मुलांसाठी केले तरी सुद्धा चालेल. तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील, हॉस्टेलवरती राहत असतील, तर अशा वेळेला तुमच्या मुलांच्या फोटोवरनं तुम्हाला या वस्तू 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये बघा, आता प्रत्येकाच्याच गणपती बाप्पांची मूर्ती असतेच. तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अभिषेक करत असताना स्वच्छ पाण्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हे जे अभिमंत्रित केलेलं पाणी आहे तर ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा तुम्ही पिण्याच्या पाण्याच्या या माठामध्ये किंवा पिण्याच्या पाण्याच्या तुमच्या फिल्टरमध्ये सुद्धा हे पाणी टाकून ठेवू शकता. त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांमध्ये भरपूर तुम्हाला बदल झालेले दिसून येतील आणि त्यामुळे तुम्हाला सांगितलेले सगळे उपाय तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एक उपाय केला तरी सुद्धा चालेल. अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून या दिवशी करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.